मोदी सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन प्रकल्प हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातून जातो आणि यासाठी बऱ्याच जे भूसंपादन आहे ते झालेलं आहे आणि कामही सुरू झालेलं आहे। मात्र तलासरी तालुक्यातील जे झरी गाव आहे तेथूनच एक जी जागा आहे त्या जागेचा आता वाद निर्माण झालेला आहे। हीच जी जागा आहे आपण पाहू शकतो 237 नंबरचा हा गोळा प्लॉट आहे आणि जवळपास 12 की 13 असे 7 बारे इथे आहेत आणि ही जमीन आहे ती सध्या संपादित करण्यात आलेली आहे। मात्र येथूनचे जे मूळ खातेदार आहेत त्यांना कोणताही मोबदला ह्याचा मिळालेला नाही, त्यामुळे आता आक्रोश निर्माण झालेला आहे आणि त्यांना मोबदला मिळण्याची मागणी आता करण्यात येते। आपल्या सोबत ते शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। काय नेमका प्रकार आहे, काय झालेला आहे? आमची जी जमीन होती 7 बारी उतारे आहेत ते आम्हाला न विचारताना त्याने जागा लेवल करून घेतली। तसं ते लोकांनी केलं। आम्ही तिकडे गेल्यावर पोलीस आता येतात ना आम्हाला हाकलून लावतात, तुमची जमीन इथे नाही असे म्हणतात। कशावरून सांगता येईल तुमची जमीन आहे? पूर्वी तुम्ही लागवड करत होते, वाढ वडिलापासून आम्ही लागवड करत होते। किती शेतकरी आहेत? 12 शेतकरी। काय नेमका प्रकार आहे सर? 237चा गोळा प्लॉट आहे। ह्याच्यामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी असे आहेत शेतकरी। 12चे घडलेले उतारे आहेत आणि 1998ला ते तहसीलदारांनी आदेश दिलेला आहे। त्याच्यामध्ये 41 उतारे घडायचे बाकी आहेत। आम्ही अर्ज केलेला आहे तसं प्रांत लेवलला किंवा तहसील ऑफिसला, कलेक्टरला, तर ते घडवून त्यांना एक सिद्ध झालं पाहिजे काही जमीन खरोखरच आदिवासीची आहे की बिगर आदिवासींची आहे। इकडनं आहे तो रोडच्या ह्या साईडला आहे तो अचा मोडतोय, त्या पाठीमागे तिकडनं बोलतोय तो बचा मोडतोय। बचा एक हिस्सा आहे आणि बचे 2 हिस्से असे आहेत। ते एकूण टोटल ते किती झाले? 59 उतारे झाले। किती वर्ष तुम्ही ही जमीन लागवड करीत होता वगैरे? सर ह्यांचे हे कसतात, मी कसत नाही। किती वर्ष लागवड करत होता? लागवड तर आता बरीच वर्ष लागवड पण आम्ही केली। काय नेमकं तुमची किती जमीन आहे, किती 7 बारे वगैरे काय आहे? वडिलापासून आमची 7 बाऱ्याला उतार ते जमीन आहे। ते आम्ही लागवड करा जाऊ तर आम्हाला पोलीस सकट हाकलून लावत। आम्ही मग कोठे करायचे? मग आम्हाला हाकलून लावत, ते उभं नाही करत आम्हाला। नेमकं काय पाठपुरावा केलेला आहे, कुठे कुठे पाठपुरावा केलाय, आता काय नेमकी स्थिती आहे? आम्ही पाठपुरावा तहसीलदारला पहिला केला, अर्जीला तहसील पासून प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिसला, परत आम्ही खासदार साहेबांनी पण आम्हाला लेटर दिलेला आहे की ह्यांची तातडीने चौकशी करावी कलेक्टर साहेबांनी। ते पण आम्ही अहवालमध्ये सादर केलेला आहे तिथे, आणि त्याची आजपर्यंत काही चौकशी झालेली नाही ह्याच्यामध्ये। आणि ही जी जमीन लेवल केली हे काम चालू आहे, ह्याच्यामध्येही आम्ही आमचे आदिवासी सगळे शेती करत होते ह्याच्यामध्ये। आणि ह्यांना तिथे हे लोकांनी पोलीस बंदोबस्त बोगस घेऊन बोगस मोजणी करून आणि सगळ्यांना हाकलून लावलेलं आहे इथून। आणि सगळे आमच्याकडे पुरावा असून सुद्धा आम्हाला इथून हाकलून लावतात किंवा आम्हाला न्याय नाही देतात आणि आजपर्यंत कोणतीच चौकशी झालेली नाही इथे। तर आम्ही असं पण सांगितलं आहे की समजा आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही 8 ते 10 दिवसात आम्ही आंदोलनासाठी इशारा दिलेला आहे, आमची तयारी आहे। नेमकं तहसीलदार, तलाठी किंवा शासनाचे जिल्हाधिकारी असू द्या किंवा कोणी इथे भेट देऊन त्यांच्यापर्यंत तुम्ही ही तक्रार नेलेली आहे का? हो साहेब, आम्ही नेलेले आहे। आम्ही त्यांच्याकडे सगळे कागदपत्रे आम्ही दिलेले आहेत। आम्ही तहसील साहेबांशी बसलो, तहसील साहेबांनी पण आम्हाला दिलेलं आहे लिखित की तुमची ह्याच्यामध्ये जमीन आहे, परंतु आम्हाला तिथे ह्या लोकांनी जागेवरती आम्हाला जाऊ नाही दिलं। आम्ही कितीदा सांगितलं चौकशी करून आमची जागा आमच्या ताब्यात देण्यात यावी, परंतु आजपर्यंत तसं झालं नाही। आणि जो मालक आहे, जो मालक आहे ना, ज्याने भाडेपट्ट्याने दिलेला आहे कंपनीला, ते मालकाने परस्पर विकत घेतलेला आहे पेपरवरती। त्याला जमीन पण नाही माहित होती का ही माझी जमीन आहे का नाही। आम्ही सगळी पूर्ण रोड पासून पाठीमागेवरून आम्ही करत होतो आणि तो अचानक आला आणि त्यांनी ती कंपनीला देऊन टाकली। भूमी अभिलेख वगैरे यांच्याकडून का मोजमाप मापणी वगैरे सध्या काही करण्यात आले? काही तहसीलदारांनी काय सूचना दिल्या तुम्हाला? तहसीलदारांनी सूचना दिलेल्या काही चौकशी करण्यात यावी की ह्याच्यामध्ये जागा खरोखर आहे असं आम्हाला लिखित दिलेलं आहे, त्यांनी पत्र दिलेलं आहे। न्याय नाही मिळाला तर काय पुढचं? नाही मिळालं तर आम्ही सांगितलेलं का 8-10 दिवसात आम्ही आंदोलनासाठी तयार आहोत। तक्रार अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेला आहे आणि सदर तक्रार अर्ज आपण आता मंडलाधिकारी जरी यांच्याकडे स्थळ पाणीसाठी पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडून स्थळ पाणी होऊन 2 दिवसात आपल्याकडे रिपोर्ट येईल आणि त्या रिपोर्टच्या आधारे मग आपल्यासमोर जे काही वस्तुस्थिती समोर येईल त्यानुसार नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल। आणि या सर्व प्रकरणामध्ये
काही जरी अनधिकृत किंवा नियमबाह्य गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली. सर, नकाशा देखील त्यांना देण्यात आलेला नाही, या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? तर ज्यावेळेस माझ्याकडे स्थळ पाणी रिपोर्ट येईल त्यानंतर मी भूमी अभिलेख विभागाला त्या संबंधित कळवेल आणि त्यांच्याकडून कारवाई करू. नक्कीच आपण पाहिलेलं आहे की 237 हा गट नंबर आहे. मात्र हा गट नंबर असताना हा गोळा प्लॉट समजला जातो. त्याच्यामध्ये अनेक सर्वे नंबर असतात आणि हे सातबारे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. नेमके ही जमीन कोणाची आहे आणि जी आता संपादित केली आहे ती कोणाची आहे. तर ह्याच्यात जेव्हा ह्याचं भूमी अभिलेखकडून मापणी होईल आणि त्याचा शहानिशा होईल त्यानंतर हे प्रकरण खरं तर उजेडात येणार आहे. मात्र आता हे शेतकऱ्यांचा आरोप आहे की ही पूर्वीपासून जमीन आहे ती आम्ही कसत होतो आणि आमच्या ताब्यात होती. मात्र ह्या प्रकल्पासाठी ही जोर जबरदस्तीने जमीन आहे ती सध्या संपादित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आमच्यावरती हा मोठा अन्याय आहे आणि हा अन्याय कुठेतरी दूर व्हावा म्हणून आम्ही शासन दरबारी सुद्धा अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत. मात्र शासनाकडून आता ही जी जमीन आहे ती संपादित करण्यात आलेली आहे. मात्र ह्यांना मोबदला मिळाला नाही. जर मोबदला मिळाला नाही तर आम्ही मोठं आंदोलन उभारू असा इशारा आता शेतकऱ्यांनी दिलाय. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.